नाशिक स्टार न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लॉकडाऊनमध्ये परराज्यातील अवैध मद्य विक्री आणि वाहतूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत कोविड-19 लॉकडाऊनमध्ये राज्य उत्पादन शुल्क खात्याचे नाशिक विभागाचे विभागीय उप-आयुक्त अर्जुन अहोळ, जिल्हा अधीक्षक डॉक्टर मनोहर अंचोळे आणि उप-अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस बागुल यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार भरारी पथक क्रमांक 3 दिंडोरी या पथकाने मध्यरात्रीच्या वेळेस पेठ ते नाशिक रोड साबळघाट इनामीयारी शिवारात पेठ या ठिकाणी सापळा रचून दादरा नगर हवेली या केंद्रशासित राज्यात विक्रीस आलेले विदेशी मद्याने भरलेली मारुती कार पकडली। आरोपी दिलीपभाई मोतीसिंगभाई वसावा यास ताब्यात घेऊन त्याकडून 4,04,640 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अधीक्षक डॉक्टर अंचोळे यांनी दिली आहे। भरारी विभागीय पथकांच्या पथकाने हर्सुल येथे 2 गुजरात निर्मित वाहनांमध्ये एकूण 43 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले। सांगण्यासारखं असं आहे की मागील ज्या केसमध्ये आरोपी होता दीपक पटेल, तोच ह्या केसमध्ये परत आरोपी सापडला। यामुळं आता एकाच आरोपीवर 2 गुन्हे दाखल झाल्यामुळं संबंधित आरोपी विरोधात MPD अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया चालू करणार आहे। सदरची कारवाई भरारी पथकाने पार पाडली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस बागुल करीत आहेत। नाशिक स्टार न्यूजसाठी सचिन गायकवाड, नाशिक।